हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत स्वादिष्ट बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी। याआधीही आपण आपल्या या चॅनलवर जवसाची, तिळाची, कारळाची, शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही त्या चटण्या बघू शकतात। त्या चटण्यांप्रमाणेच ही कढीपत्त्याची चटणी ही आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे। कढीपत्त्याची चटणी जर तुम्ही रोज 1 चमचा जेवणाबरोबर खाल्ली तर तुमची केस गळती ही थांबू शकते। चला तर मग ही बहुगुणी चटणी कशी बनवायची ते बघूया। हे बघा, इथे मी काही कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे। सर्वात अगोदर आपण ती स्वच्छ धुवून घेऊया। कढीपत्त्याची पाने हे इतर मसाल्यांच्या अंदाजानुसार आपल्याला इथे वापरायची आहे। ही स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण ती सुती कपड्यावर पसरवून घेऊया आणि त्यातील जास्तीचे पाणी हे पुसून घेऊया। इथे मी जेवढे शक्य होईल तेवढे हे कढीपत्त्याची पाने पुसून घेतलेली आहे। आता यानंतर इथे मी कढई अगदी कडकडीत गरम करून घेतलेली आहे। यामध्ये आपण 1 पळी तेल टाकून घेतलेले आहे आणि यामध्ये हा कढीपत्ता आता आपण मीडियम फ्लेमवर छान असा तळून घेऊया। मीडियम फ्लेमवर कमी तेलामध्ये हा कढीपत्ता आपण कुरकुरीत होईपर्यंत छान असा तळून घेऊया आणि तळत असताना हा कढीपत्ता जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कढीपत्ता जर जळाला तर आपली ही चटणी कडवट लागू शकते, त्यामुळे सतत हलवत आपल्याला हा कढीपत्ता कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे। इथे आपला हा कढीपत्ता तळून झालेला आहे। आता आपण तो थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने आपल्याला तो पसरवून ठेवायचा आहे, त्यामुळे तो लवकर थंड होतो। आता यानंतर कढईमध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलेले आहे। अगदी कमी तेल इथे आपल्याला वापरायचे आहे आणि अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे। मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाण्यासोबत आपण काही लसणाच्या पाकळ्याही भाजून घेणार आहोत। हलकेसे लालसर होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। आता हे दोन्ही छान असे भाजले गेले आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे। कढई गरम असल्यामुळे जिरे हे लगेचच भाजले जाते, त्यामुळे सर्वात शेवटी आपल्याला जिरे यामध्ये वापरायचे आहे। आता हे सर्व छान असे भाजले गेलेले आहे, आपण हे काढून घेऊया। आता यानंतर कढईमध्ये तेल न टाकता यामध्ये आपण खोबरे भाजून घेऊया। खोबरे आणि शेंगदाणे यामध्ये तेलाचा अंश असतो आणि त्यामुळे त्यामध्ये तेल वापरण्याची आपल्याला अजिबात गरज नाही। खोबऱ्यासोबत इथे मी फुटाण्याची डाळही वापरलेली आहे। ज्या वाटीने मी शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने मी खोबरेही मोजून घेतलेले आहे आणि शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या निम्मे इथे मी डाळ वापरलेली आहे। आणि कढीपत्त्याचे प्रमाण तुम्ही म्हणाल तर 2 वाटी आपल्याला कढीपत्ता इथे वापरायचा आहे। अगदी मीडियम फ्लेमवर आपण हे भाजून घेतलेले आहे, तेही आपण आता काढून घेऊया। आता यानंतर गरम कढईमध्ये आपण 2 चमचे तीळ टाकून घेतलेले आहे। तीळ भाजताना आपल्याला ते सतत हलवत राहायचे आहे, त्यामुळे ते सर्व बाजूने छान असे भाजले जाते। हे बघा, इथे आपले हे तीळ छान असे भाजले गेले आहे। आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया। आता या सर्व वस्तू आता गरम आहे, आपण या सर्व थंड करून घेऊया। कढीपत्ता ही छान असा कुरकुरीत झालेला आहे। ते आपण शेंगदाणे, खोबरे, तीळ याचा वापर केलेला आहे, ज्याच्या आपण वेगवेगळ्या चटण्या बनवतो, पण इथे आपण
त्याच्या जोडीला कढीपत्ताही वापरलेला आहे, जो केस गळती जर होत असेल तर रोज आपण जर 1 चमचा चटणी ही जर खाल्ली तर त्यामुळे केस गळती ही नक्कीच थांबू शकते। आता यामध्ये आपण 3 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर ही वापरू शकता। आता आपण हे छान असे मिक्स करून घेऊया। ही चटणी बनवण्यासाठी इथे मी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे, पण जर तुमच्याकडे सुकलेल्या लाल मिरच्या असतील तर तुम्ही या चटणीमध्ये त्या नक्की वापरा, त्यामुळे ही चटणी ही छान अशी चवदार तयार होते। इथे आपला हा मसाला आपण 20 ते 25 मिनिट छान असा थंड करून घेतलेला आहे। कढीपत्ता हा अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि कुरकुरीत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे। तुम्हीही एकदा तरी ही चटणी बनवून बघाच, कारण की यासाठी जे पदार्थ वापरलेले आहेत ते तर तुमच्या किचनमध्ये हे सहज उपलब्ध होतील आणि कढीपत्ता तर आजकाल हा सर्वांकडेच अवेलेबल असतो। तुम्हीही अशा प्रकारे चटणी बनवून ती खाऊन बघा आणि ती कशी बनली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। हे बघा, इथे आपण ही चटणी थोडीशी जाडसरच अशी वाटून घेतलेली आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा रंग या चटणीला आलेला आहे आणि याचा खमंग असा सुवास सुटलेला आहे। आता आपण ही चटणी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया। काचेच्या बाउल किंवा जारमध्ये तुम्ही ही चटणी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता। तुम्हाला जर माझी ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा। आणि हो, अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। माझा हा व्हिडिओ अगदी संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन खमंग चटपटीत रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।